आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. सुनेत्रा पवारांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी. बारामतीमधील सहयोग निवासस्थानी सुनेत्रा पवारांना भेटायला नागरिकांची गर्दी. अहिल्यानगर पाटबंधारे विभाग आणि मुळा पाटबंधारे विभाग कार्यालयाच्या प्रस्तावित स्थलांतराला खासदार निलेश लंकेंनी विरोध केला. शहरातील मोक्याच्या जागेवर हे कार्यालय असल्यामुळे कार्यालय आपल्या सोयीच्या ठिकाणी नेऊन कार्यालयाची जागा हडपण्याचा डाव विखेंचा आहे, असा आरोप खासदार लंकेंनी केला आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे महामंडळानं रेल्वेच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी सुरू केली आहे. अतिसंवेदनशील रेल्वे मार्गावर रात्र गस्त वाढवण्यासह धोकादायक ठिकाणी 24 तास वॉचमन तैनात केले. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यातील साधुग्राम प्रकल्पासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला. तपोवन परिसरातील साधुग्राम उभारणीसाठी 191 एकर जमिनीच्या भूसंपादनाला गती मिळणार आहे. राज्य शासनाकडून भूसंपादनासाठी 2,287 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आलेली आहे. कुंभमेळ्यात येणाऱ्या लाखो भाविक आणि साधू महंतांच्या सुविधांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. अकोला महापालिकेनं शहरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईमध्ये वर्दळीचे मुख्य रस्ते आणि वादग्रस्त ठिकाणावरील अतिक्रमण हटवायला सुरुवात केलेली आहे. अकोला शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनानं महत्त्वाचं पाऊल उचललं. शहरातील मोकाट कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि दंश प्रतिबंधक लसीकरण मोहीम लवकरच पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे. सातारा नगरपालिकेची भव्य दिव्य नवी इमारत साकार झाली आहे. या नव्या इमारतीची पाहणी खासदार उदयनराजे भोसले आणि सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली. साताऱ्याच्या वैभवात भर घालणारी ही आधुनिक प्रशासकीय इमारत लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होणार आहे. भंडारा नगर परिषदेच्या वतीने शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख नाल्यांमधून गाळ आणि कचरा काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यामध्ये नाले तुंबून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जाते. रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे. यंदा जिल्ह्यातील 181 गावं, दरड प्रवण तर चिपळूण, खेड, संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी आणि राजापूर हे 6 तालुके पूरप्रवण क्षेत्रामध्ये जाहीर करण्यात आलेले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या विरोधात लातूरमध्ये वातावरण पुन्हा तापलं. मोटेगावकर याच्या खासगी क्लासेसबाहेर विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत क्लासेस बंद करण्याची मागणी केली. तर मोटेगावकर याच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील आंदोलकांनी केली आहे. आगामी राष्ट्रीय जनगणनेमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना ठेवावा अशी मागणी रत्नागिरीतील खेरशे ग्रामस्थांनी केली. जोपर्यंत जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना दिला जात नाही तोपर्यंत गावामधील नागरिक जनगणनेला अजिबात सहकार्य करणार नाहीत अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. बालभारतीनं नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये राज्यातील बोलीभाषांना स्थान दिलेलं आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार तयार केलेल्या इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकात मालवणी, वऱ्हाडी या बोलीभाषांचा समावेश असून 11वी-12वीच्या स्तरावर देखील पाठ्यपुस्तकातील बोलीभाषांचा विस्तार करण्याचे बालभारतीच्या विचाराधीन आहे. विदर्भात पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 9 जूनपर्यंत सोसाट्याचा वारा आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात मान्सूनपूर्व नव्हे तर स्थानिक वातावरणामुळे पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. पावसासोबत उकाडा देखील वाढणार असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील भीमनगर परिसरात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हाल अपेष्टा सहन करावे लागत आहेत. नागरिकांना चक्क डबक्यात साचलेलं पाणी भरून आपली तहान भागवावी लागते. अनेक दिवसांपासून नियमित पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मान्सूनपूर्वीच वाशिममधील जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक आहे. 2 मध्यम आणि 160 लघु प्रकल्पात मिळून केवळ 12% पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी तब्बल 78 लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे ठाक पडले असून अनेक जलसाठी तळ गाठण्याची स्थिती आहे.
पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट येणार आहे. पुण्यामध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या निर्णयावर विचार सुरू आहे. मान्सूनला झालेला विलंब आणि धरण क्षेत्रातील घटलेला पाणीसाठा या समस्येमुळे पाणी कपात करण्यात येणार आहे. चारही धरणात अवघा एकूण साठवण क्षमतेच्या 20% इतका पाणीसाठा आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांनी भटकंती करावी लागत आहे. घरापासून दूरवर असलेल्या जलस्रोतांवर जाऊन पाणी घरात आणावं लागत आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे कुंडमळा येथील विहिरी आटल्यानं नागरिकांना पायपीट करावी लागते. सोलापूरच्या नातेपुते गावातील मंगल कार्यालयामधील लग्न कार्यात महिलेच्या पर्समधील दागिने चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. कारवाईमध्ये पोलिसांनी आरोपी महिलेकडनं 3,98,000 किमतीचे दागिने जप्त केले. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविकांची फसवणूक करणाऱ्या बोगस पुजाऱ्यांवर मंदिर प्रशासनाने मोठी कारवाई केली. बनावट ओळखपत्रांच्या आधारे अनधिकृतपणे पुजारी व्यवसाय करून भाविकांकडून आर्थिक लूट करणाऱ्या दोघांना विशेष भरारी पथकानं पकडून तुळजापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. अमर वसंतराव शेळके आणि रवी दत्तात्रय शिरसाट अशी संशयितांची नाव आहेत. परभणीमध्ये जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या 10 जणांवर गुन्हा दाखल केलाय. या कर्मचाऱ्यांना जनगणना कामी हजर राहण्याचे आदेश असूनही कर्मचाऱ्यांनी कामात कसूर केल्याच्या कारणावरून 10 जणांवर नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलीस पुढचा तपास करत आहेत.